नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक शाळेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शालेय अभिलेख जतन, म्हणजे शाळेतली कागदपत्र सांभाळणं. आता हे काम वाटतं तितकं सोपं नाही. कोणता रेकॉर्ड किती काळ जपायचा हा एक मोठा प्रश्न असतो. पण काळजी नसावी, कारण आज आपण एक अधिकृत मार्गदर्शिकेच्या मदतीने हे सगळं अगदी सोपं करून समजून घेणार आहोत. बरं, तर हे वाक्य बघा. उत्तम अभिलेख व्यवस्थापन हे पारदर्शक आणि कार्यक्षम शाळा प्रशासनाचा कणा आहे. म्हणजे हे फक्त फायली लावून ठेवणं नाहीये, हे शाळेच्या कारभाराचा आत्मा आहे, त्याचा पाया आहे. यातूनच शाळेचा कारभार किती पारदर्शक आहे हे दिसतं. थोडक्यात काय, तर हे फक्त नियमांचं पालन नाही, तर संस्थेचा इतिहास जपण्याची आणि आपली जबाबदारी पार पाडण्याची एक प्रक्रिया आहे. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी, हे रेकॉर्ड मॅनेजमेंट इतकं महत्त्वाचं का आहे? दुसरं, ही जी मार्गदर्शिका आहे ती वापरायची कशी? तिसरं, वेगवेगळ्या कागदपत्रांना जपण्याचा कालावधी काय आहे? आणि शेवटी, सगळ्यात महत्त्वाची कागदपत्र कोणती यावर एक नजर टाकूया. तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, अभिलेख व्यवस्थापनाचं महत्त्व. जसं मी मगाशी म्हणालो, हे फक्त कागद सांभाळणं नाहीये, ही मार्गदर्शिका त्या सगळ्या गुंतागुंतीच्या कामाला एकदम सोपं करते. यामुळे शाळेचा प्रशासकीय इतिहास जपला जातो आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायलाही मदत होते. आता हा पुढचा प्रश्न येतो की ही मार्गदर्शिका वापरायची कशी? तर ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे एक रंगसंकेत प्रणाली. हो, एक कलर कोडेड सिस्टम. ही एकदा समजली की आपलं अर्धं काम सोपं होऊन जातं. कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड किती काळ जपायचं हे अगदी स्पष्ट होऊन जातं. तर ही आहे ती कलर कोडेड सिस्टम. अगदी सोपी आहे. लाल रंग म्हणजे कायमस्वरूपी, म्हणजे हे दस्तऐवज शाळेच्या अस्तित्वासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत, यांना कधीच नष्ट करायचं नाही. नारंगी रंग म्हणजे 10 वर्षांसाठी, यात मुख्यत्वे विद्यार्थी आणि महत्त्वाच्या प्रशासकीय नोंदी येतात. निळा रंग आहे 5 वर्षांसाठी, यात येतात नियमित अहवाल आणि मध्यम मुदतीच्या नोंदी. आणि हिरवा रंग म्हणजे फक्त 1 वर्षासाठी, हे आहेत रोजच्या कामकाजाचे कागद. बघा किती सोपं झालं. चला आता प्रत्येक रंगात नक्की काय काय येतं ते जरा खोलात जाऊन बघूया. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या रेकॉर्ड्सपासून. ही आहे आपली लाल श्रेणी, कायमस्वरूपी अभिलेख. हे ते दस्तावेज आहेत जे शाळेचा अधिकृत इतिहास घडवतात. हे म्हणजे शाळेच्या ओळखपत्रासारखे आहेत. म्हणूनच यांना कायमस्वरूपी जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. यात काय काय येतं तर बघा, विद्यार्थ्यांशी संबंधित जनरल रजिस्टर नंबर 1, हा त्यांच्या प्रवेशाचा कायमचा पुरावा आहे. मग आहे शाळेच्या मालमत्तेशी संबंधित डेडस्टॉक रजिस्टर नंबर 4 आणि सर्व शिक्षा अभियानाच्या आर्थिक फाईल्स. या नोंदी शाळेची मालमत्ता आणि विद्यार्थ्यांची ओळख कायमस्वरूपी जपतात. याच लाल श्रेणीत पुढे येतात शिक्षक हजेरी रजिस्टर नंबर 3, जे त्यांच्या सेवा काळाचा पुरावा आहे. सोबतच शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर आणि महत्त्वाचे शासकीय आदेश असलेल्या फाईल्स. या सगळ्या नोंदी म्हणजे शाळेच्या कामकाजाचा आणि आर्थिक व्यवहारांचा कायदेशीर कणाच आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही कायमस्वरूपी अभिलेखांना, जसं की पगार बटवडे रजिस्टर किंवा नियुक्ती बदली आदेशांच्या फाईल्सना 30 वर्षांसाठी सक्रियपणे जतन करायचं असतं आणि त्यानंतर ते कायमच्या संग्रहात जातात. म्हणजे जरी ते कायमस्वरूपी असले तरी त्यांचा एक सक्रिय कालावधी असतो. ओके, लाल रंगाचं झालं. आता वळूया नारंगी रंगाकडे. हे आहेत 10 वर्षांसाठी जतन करायचे अभिलेख. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा मागोवा आणि महत्त्वाची प्रशासकीय कामं येतात. याची काही उत्तम उदाहरणं म्हणजे विद्यार्थी हजेरी नंबर 2. हे रजिस्टर 1 दशकासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा पुरावा ठेवतं. याचबरोबर पाठ्यपुस्तक वाटपाच्या नोंदी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या फाईल्स. यातून शाळेच्या मागच्या 10 वर्षांच्या प्रवासाची एक चांगली कल्पना येते. आता पुढचा टप्पा, निळा रंग, म्हणजे 5 वर्षांसाठी जतन करायचे अभिलेख. यामध्ये येतात नियमित अहवाल आणि सर्वेक्षणांशी संबंधित डेटा. या श्रेणीत आवक जावक बारनशी, म्हणजे शाळेचा सगळा पत्रव्यवहार आणि EMIS सारख्या सांख्यिकीय माहितीच्या फाईल्स येतात. हे दस्तऐवज शाळेच्या मध्यम मुदतीच्या नियोजनासाठी आणि अहवाल देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या हिरव्या श्रेणीकडे. हे आहेत फक्त 1 वर्षासाठी जतन करायचे अभिलेख, जे शाळेच्या रोजच्या कामकाजाशी संबंधित असतात. यामध्ये काय येतं तर रोजच्या हजेरीचा गोषवारा, पालक शिक्षक सभेचं इतिवृत्त आणि वैद्यकीय रजेच्या फाईल्स. थोडक्यात सांगायचं तर ज्या नोंदींची गरज चालू शैक्षणिक वर्ष संपल्यावर संपते त्या सगळ्या इथे येतात. या व्यतिरिक्त शिक्षक कार्यदर्शिका म्हणजे टीचर डायरी, परिपत्रक नोंदवही आणि वेळापत्रक.
यांसारखे अल्पमुदतीचे दस्तऐवजही याच हिरव्या श्रेणीत मोडतात. हे सगळे कागद शाळेचं दैनंदिन काम सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असतात. पण थांबा, इथेही एक छोटासा ट्विस्ट आहे. ह्या 1 वर्षाच्या श्रेणीतही काही अपवाद आहेत. किरकोळ रजा फाईल्स आणि उत्तरपत्रिकांच्या फाईल्स या 18 महिन्यांसाठी जपून ठेवाव्या लागतात. ही एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट आहे, जी लक्षात ठेवली पाहिजे. बरं, इतकी सगळी माहिती बघितली. आता पटकन एका नजरेत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते पाहूया, म्हणजे ते कायम लक्षात राहील. ही सारांश सूची बघा. यातून सगळं स्पष्ट होतं. कायमस्वरूपी म्हणजे शाळेची मूळ ओळख आणि कर्मचारी. 10 वर्षांच्या नोंदी म्हणजे विद्यार्थी. 5 वर्षांच्या नोंदी म्हणजे प्रशासकीय पत्रव्यवहार. आणि 1 वर्षाच्या नोंदी म्हणजे रोजचं कामकाज. ही रचना लक्षात ठेवली की रेकॉर्ड मॅनेजमेंट खरंच खूप सोपं होऊन जातं. म्हणून शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? तर तो इतकाच की सुव्यवस्थित दफ्तर म्हणजे सुरक्षित भविष्य. अचूकपणे रेकॉर्ड सांभाळणं हे केवळ नियमांचं पालन करणं नाही, तर ती आपल्या संस्थेची अखंडता आणि तिचा वारसा जपण्याची एक मोठी जबाबदारी आहे. आणि जाता जाता एक विचार. या सगळ्या माहितीनंतर प्रत्येक संस्थेने स्वतःला हा प्रश्न नक्की विचारायला हवा की आपल्या संस्थेचा वारसा खरंच सुरक्षित आहे का?